रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल यामध्ये आता प्रवचन श्रवण करण्यासाठी जेवढे साधक उपस्थित आहेत त्या सर्व साधकांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या शीतशरणे आहे आणि आपण 48 अभंगापर्यंत पाहिलेलं होतं. अभंग क्रमांक आज 49 चालू होईल. मशान ते भूमी प्रेत रूप जना, सेवा भक्ती ना ग्रामवासी, भरतील पोट श्वानाची परी, वस्ती दिली घरी यमदूता, अपूज्य लिंग तेथे अतीत नेगे तारा, आयशी वस्ती चोरा कंटकाची, तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती, यमाची निश्चिंती कुळवाडी, भरतील पोट श्वनाची परी, वस्ती दिली घरी यमदूता. आता मशान ते भूमी प्रेत रूप जन, सेवा भक्ती हे ना ग्रामवासी पहिले चरण आहे. तर या चरणाचा असा अर्थ होतो की ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा केली जात नाही, सेवा भक्तीहीन ग्रामवासी, ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा केली जात नाही, परमेश्वराची भक्ती घडत नाही ज्या गावामध्ये, आणि ते गाव म्हणजे काय आहे तर मशान आहे. मशान ते भूमी आणि प्रेतरूप जन, जन म्हणजे लोक, आणि त्या गावातील लोक, ग्रामवासी लोक प्रेतरूपी झालेले आहेत. ज्या गावामध्ये परमेश्वराची भक्ती केली जात नाही, परमेश्वराची सेवा केली जात नाही, ते गाव म्हणजे मशानासारखं गाव आहे. जसं मशानामध्ये शांतता असते, मशानामध्ये अराजकता असते, मशानामध्ये दैत्य शक्ती असते, त्या पद्धतीने त्या अख्ख्या गावाला म्हटलंय. ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा किंवा भक्ती केली जात नाही ते गाव मशाना समान आहे. आणि तेथील जे रहिवासी आहेत प्रेत रूप जन, आणि ते प्रेतासारखे रहिवासी आहेत, म्हणजे ती माणसं मेल्यासारखी समजले जातात, त्याला प्रेत म्हटले जाते. भरतील पोट सोनाची परी, वस्ती दिली घरी यमदूता. आणि मग सांगितलं की सोनाची परी, भरतील पोट सोनाची परी, ज्याप्रमाणे कुत्र फिरून फिरून ज्या मालकाने जर भाकरी नाही टाकली त्या कुत्र्याला, तर कुत्र प्रत्येकाच्या घरी जाऊन बसते, प्रत्येकाच्या दारात हाड म्हटलं तिथून हालत नाही, ज्या वेळेला तुकडा टाकल तसं कुत्र अख्खं गावभर फिरून, वस्ती फिरून स्वतःच काय करतं, पोट भरलं जातं, उदरनिर्वाह केला जातो. त्यामुळे त्याच्या घरामध्ये काय सांगितलंय, जसं कुत्र्याच वस्ती दिली घरी यमदूता, आणि मग जसं कुत्र पोट भरून आपलं फिरून आपलं पोट भरतं, त्याप्रमाणे ते घर जे आहे, ज्या घरामध्ये माणसं राहतात, ती यमदूतांची वस्ती झाली. कारण ज्या गावामध्ये देवाची सेवा भक्ती केली जात नाही ते गाव मशानभूमी आहे, आणि त्या गावातील लोक प्रेता समान लोक आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्या कुटुंबातले, त्या गावातील प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला कुत्र्याप्रमाणे, जसं कुत्र आपलं उदरनिर्वाह फिरून करतं, उदरनिर्वाह पोट भरतं, त्या पद्धतीने ती लोक भरतात. आणि त्या घराला घर नाहीत म्हणत, तर त्याला घराला यमदूतांची वस्ती असं म्हटलेलं आहे. अपूज्य लिंग तेथे अतित नेगे धारा, ऐशी वस्ती चोरा कंटकाची. आणि जेथे हरीची देवाची पूजा केली जात नाही, भक्ती, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये देवाची पूजा केली जात नाही, ज्या घरामध्ये भक्ती केली जात नाही, आणि ते स्थान म्हणजे ते ठिकाण, ते घर चोराचं, नास्तिकांचं वस्ती असल्यासारखं समान आहे. ज्या घरामध्ये देवपूजा केली जात नाही, त्या घरामध्ये भक्ती केली जात नाही, ते घर चोराचं आणि दैत्य कुळाचं, नास्तिक लोकांची वस्ती स्थान आहे असं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती, यमाची निश्चिंती कुळवाडी. आणि मग तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती, यमाची निश्चिंती कुळवाडी. ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये आपलं हित कशात आहे तर विठ्ठल भक्तीमध्ये आपलं हित आहे, आणि हे प्रत्येक जण न जाणता, न कळल्यामुळं ते काय झालेले आहेत, ते यमाचे वंशज तयार झालेत. कुळवाडी म्हणजे यमाचे
वंशज तयार झालेत आणि यम हा त्यांचा पिढ्याना पिढ्या आलेला, म्हणजे त्या दैत्य कुळातले घर झालं असं त्या घराला तुकोबराय म्हणतात. हे झालं 49 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता 50 क्रमांकाचा अभंग असा आहे. अह काटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गळीची ना गर्भ नव्हेच का वांज, माता त्याची लाज लावी पापी, परपिढे परद्वारे सावधान, सादरची म्हणा अभ्याग्याचे, न मिळता निंदा चाडी उपवास, संग्रावे दोष सकळही, परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुग्ध मरे, तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या, गळेची ना गर्भ नव्हेच का वांज, माता त्याची लाज लावी पापी. आता ह्या अभंगामध्ये सांगितलंय, आता मी सांगितलं काय की पाठीमागच्या अभंगामध्ये ज्या ठिकाणी आपलं हित कशात आहे ते लोकांना कळल्यामुळं त्या घराला यमाची वस्ती, त्या कुळाला यम कुळ म्हटलेलं आहे, यमाचं कुळ आहे. तसंच हा काटा त्याची कळती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला, म्हणजे ज्या घरामध्ये दुर्वर्तन आहे, ज्या घरामध्ये दुर्जनाची संगती आहे, ज्या घरामध्ये अविचार आहेत आणि त्या ठिकाणी अशी पुत्र जन्माला येतात, त्यांचे पितर स्वर्गात काय होतात, तर हा काटा त्याची करीती पितर, जे स्वर्गात पितर आहेत ते दुःखी होतात. कारण ज्या कुळात जर मुलं चांगली जन्माला आले तर स्वर्गात गेलेले पितर सुद्धा समाधानी होतात, पण ज्या कुळामध्ये अशी दुर्गुणवृत्तीची मुलं जन्माला आलेत, पुत्र जन्माला आलेत, त्यांना चांगला आणि वाईटातला फरक कळत नाही. देवपूजा करा, आचरण करा, अध्ययन करा, देव काय आहे हे जर कळत नसेल तर ती पुत्र ज्या ठिकाणी जन्माला आले, ज्या कुळात जन्माला, ज्या घरात जन्माला आलेत, त्यांचे पूर्वज गेलेले, पितर शब्द म्हटले, पूर्वज गेलेले दुःखाने आक्रोश करीत असतात तिथं. एवढ्या त्यांना दुःख होतं की आमचं वंशज कोणत्या पद्धतीचे जन्माला आले, असं त्या पितरांना सुद्धा स्वर्गात दुःख होत असते. अशी मुलं जन्माला येत असतात. म्हणून गळेची ना गर्भ नैवेच का वांज, माता त्याची लाज लावी पापी, म्हणजे अशा पुत्राचा त्या मातेच्या उदरात असतानाच का गळेची ना गर्भ नव्हेच का गर्भपात झाला नाही, ती माता वांज काय राहिली नाही, अशा पुत्राला त्याने जन्म का दिला, असा ह्या चरणातला अर्थ होतो. गळीची ना गर्भ नव्हेची का वांज, माता त्याची लाज लावी पापी. आणि म्हणून अशी पुत्र जन्माला घालताना म्हणून आपण सांगतो, आता आम्ही सुद्धा कीर्तनात सांगतो की पहिल्यांदा गर्भधान संस्कार महत्वाचे होणं गरजेचं आहे, कारण गर्भातूनच संस्कार घेऊनच मुलगा जन्माला येतो आणि त्या पद्धतीने मूर्तीलोकात जन्माला आल्यानंतर तो वर्तन करू शकतो. म्हणून पहिली शाळा कोणती असेल तर गर्भधान संस्कार महत्वाचे आहेत. म्हणून आम्ही वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात जास्त उल्लेख करतो, गर्भधान संस्कार महत्वाचे आहेत. कारण गर्भधान संस्कार द्रुपदी गरोदर असताना अभिमन्यूला सुद्धा गर्भधान संस्कारामध्येच ज्ञान प्राप्त झाले. त्याचा अर्जुनाचा अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजाला उत्तरेच्या गर्भाचा असतानाच गर्भज्ञान प्राप्त झालेलं आहे. शुकाचार्य 12 वर्षे होता गर्भामध्ये, त्याला गर्भज्ञान तिथं. म्हणून पहिली शाळा कोणती असेल, पहिली नर्सरी शाळा कोणती, तर आईचं गर्भधारणा ही पहिली नर्सरी शाळा आहे. म्हणून गर्भधारणा चांगली झाली, गर्भधान संस्कार जर चांगले झाले तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुलं चांगली जन्माला येत असतात. आणि म्हणून सांगितलंय की अशा पुत्राला त्या मातेने गर्भात असतानाच का मारलं नाही, कशाला जन्माला घातलं, असा या चरणाचा अर्थ होतो. परपिढे परद्वारी सावधान, सदरची म्हणा अभ्याग्याचे, म्हणून अशा अभ्याग्याचे सतत चिंतन करणे, परपिढा परनिंदा करण्यातच त्यांचं आयुष्यभर निघून जातात, की दुसऱ्याला नाव ठेवणे, निंदा करणे, लोकांना कधी चांगलं न म्हणणे, अशा कुळाची मुलं जन्माला येतात, अशा कुळाची व्यक्ती जन्माला येतात, स्त्री किंवा पुरुष असतो, ते सतत दुसऱ्याला नावच ठेवण्यात आयुष्य त्यांचं जात असतंय. आणि मग त्या नावं ठेवण्यामुळं स्वतःची प्रगती नाही, त्या कुळाचा नाश होतोय आणि जे संगतीत येतात त्यांचाही नाश होत असतोय. आणि म्हणून सांगितलं की परपिढे परद्वारी सावधान, सादरची मन अभ्याग्याची, न मिळता निंदा चाडी उपवास, संग्रावे दोष सकळही. आणि अशा अभग्य माणसाचे मन सतत पेरपिडा परनिंदा करण्यात जातं. त्याला एखाद्या दिवशी जर
एखाद्या व्यक्तीची निंदा नाही केली, एखाद्या व्यक्तीची चाडी नाही लावली, नाहीच लावायला मिळाला संधी किंवा चान्सच नाही मिळाला, एखाद्याची निंदा करायला चान्सच नाही मिळाला, तर त्याला काय वाटतं की आज उपवास आपला घडला. इथं उपमा अलंकार दिले की आज खरंच आमचा उपवास होता काय, मला चाडी करायला वेळ मिळाला नाही म्हणून सांगितलं. पर पिढे हे न मिळता निंदा चाडी उपवास, संग्रावे दोष सकळी. आज मला दिवसभर कुणाची चाडी करायला मिळाली नाही, कुणाची निंदा करायला मिळाली नाही, मग त्या अशा व्यक्तीला आज उपवास घडला. आता उपवास आपण कधी करतो? एकादशीचा उपवास, गुरुवारचा उपवास, सोमवारचा उपवास, महिलांचा मंगळवारचा उपवास, पौर्णिमेचा उपवास. उपवास म्हणजे सात्विकता निर्माण करणे. पण अशा निंदा करणाऱ्या व्यक्तीला साडी लावायला नाही संधी मिळाली, दिवस नाही मिळाला, वेळ नाही मिळाला आणि निंदा करायला, तर त्याला त्याला तो उपवास म्हणतो. म्हणजे किती अधोगतीला गेलेले, किती नीच वृत्तीचे विचार वृत्ती तयार झालेली असते अशा लोकांची. म्हणून तुकोबराय म्हणतात की न मिळता निंदा चाडी उपवास, संग्रावे दोषी सकळी. पर उपकार पुण्य त्या वावडे, विषांचे ते किडे दुर्गंधी मरे. म्हणून त्याला सांगितलेलं की परोपकार आणि हे पुण्य, हे याचे त्याला काय होतं, वावडे शब्द वापरला. त्याला वावडा आहे हो. आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, आम्हाला पत्ते, आपल्या भाषेत पत्ते शब्द वापरतो आपण. म्हणून सांगितलं परोपकार परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुर्गंधी मरे. आणि ज्या पद्धतीनं हे पुण्य, परोपकार आणि पुण्य त्याला वावडा आहे असं म्हटलं तर, जर म्हटलं असतं तर जसे विषारी किडे गोड दुधात टाकल्यावर मरून जातात, विषारी किडे जर गोड दूध असेल त्याच्यात जर किडे टाकले तर मरून जातात, तशी ह्या लोकांची अवस्था होत असते असे तुकोबराय म्हणतात. आणि त्यानंतर जर तुका म्हणे विठाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे नातळे त्या, असा शब्द वापरलाय. म्हणजे तुकोबराय म्हणतात असा मनुष्य साक्षात विठाळाची मूर्ती आहे. जो मनुष्य अशा पद्धतीने आपलं दररोजचं जीवन जगत असतो तो विठाळाची मूर्ती आहे. आणि त्याच्या मनामध्ये दया, आता विठाळाची मूर्ती असते, नास्तिक विचार असेल तर दया शांतीचा लवलेश सुद्धा येत नाही, म्हणून दया क्षमा शांती नातळे त्या ते, म्हणजे त्या मनामध्ये कोणत्या प्रकारची दया उत्पन्न होणार नाही, शांती उत्पन्न होणार नाही आणि कृपा उत्पन्न होणार नाही आणि एखाद्याला माफ करण्याची पात्रता निर्माण होणार नाही. तर अशा पद्धतीचे लोकांचं वर्तन तुकोबरायाने या 50 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. 51 क्रमांकाचा अभंग असा आहे, स्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी, नाही बीड अनेक धीर उपदेश न जिरे क्षीर, माणसाशी भुंके विजातीने द्यावे थुंके, तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित, स्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी. म्हणजे काय तुकोबराय म्हणतात शीघ्र कोपी म्हणजे आपण जलद, कोपी म्हणजे जलद क्षणात राग येणे आणि रागीट होणे. आणि हा मनुष्य, मग हा क्षणात जर एखादा मनुष्य राग आला निर्माण झाला, मग पुढे काय चांगलं आहे का वाईट काय कधीच तो मनुष्य पाहत नाही. आणि त्या रागाच्या भरात त्याच्याकडून जे कृत्य होतं त्या कृत्यामुळं त्याचा परिणाम काय होतो तर स्वतःचा त्यांनी घात करून घेतलेला असतो. ज्या ठिकाणी त्याला यश शिखरावर पोहोचायचं त्या ठिकाणी तो पोहोचू शकत नाही. जे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे प्राप्त करायचे ते त्याला प्राप्त होणार नाही, कारण त्याचं कारण आहे क्रोध. आणि ते बी कसा शीघ्र कोपी सांगितलंय, क्षणात एवढं भडकतो की त्यामुळे स्वतःचा घात करून तो घेतो आणि तो त्याचं जीवन मग कुत्र्याप्रमाणे जीवन जगू शकतो. मग दडे घर नाही ना घाट नाही, मालकाचं घर नाही, बाहेरच्या दारात गेला तर तिथं हाडहाड म्हणतात, अशी त्या माणसाची अवस्था होते. म्हणून माणसाने क्रोध अनावर जो होतो, क्रोधावरती बंधन घालणं गरजेचं आहे. काम क्रोध लोभ हे 3 भयानक विकार माणसाच्या हृदयामध्ये आहेत आणि त्या विकारापासून जर मनुष्य अलिप्त झाला तर तो त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद प्राप्त करू शकेल आणि त्याच्या संगतीत असणाऱ्या अख्खं कुटुंब समाधानात राहू शकेल. म्हणून सांगितले तुकोबराय म्हणतात की स्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी. आणि जो मनुष्य शीघ्र कोपीनं कोपिष्ट होतो, क्रोधित होतो, भडकतो, तो स्वतःच आपला स्वतःचा घात करून घेतो, त्याचं जीवन कुत्र्याप्रमाणे असू शकते. म्हणून तुकोबराय पुढे सांगतात की नाही बीड आणि क्षिधीर उपदेश न जिरे क्षीर. म्हणून ज्याला दुसऱ्याचा आधार करता येत नाही
ज्याला दुसऱ्याचा आधार करता येत नाही, आधाराशिवाय, संगतीशिवाय, साथीशिवाय आपलं जीवन कधीच सुखमय होऊ शकत नाही. म्हणून ज्या माणसाला दुसऱ्याचा आधार करता येत नाही आणि ज्याच्याजवळ धैर्य नसते, ताकद नसते, त्याला तुम्ही कितीही उपदेश करा, सर्व उपदेश काय झालेला असतो, वाया गेलेला असतो. म्हणून उपदेश न जिरे क्षीर, म्हणून असा किती उपदेश अशा माणसाला करा, तर आपला उपदेश वाया गेल्याशिवाय राहणार नाही, आपला सल्ला वाया गेल्याशिवाय राहणार नाही आणि तो माणूस त्याच्या पदपुत्र्याप्रमाणे त्याचं जीवन तो जगू शकतोय. म्हणून माणसाशी भुंके विजातीने द्यावे थुंके. आणि म्हणून माणसांना जो अपशब्द आपण बोलतो, म्हणून लोक त्याच्यावर काय करतात, थुंकतात. आपल्या मुखातून जर मुख्य अमृताची वाणी ते देवाचे करणे, आपल्या मुखातून जर चांगले शब्द आले तर पुढली लोक सुद्धा आपल्याला मान सन्मान देतात. आपल्या मुखातून जर अपशब्द निघाले, वाईट शब्द निघाले, चुकीचे शब्द निघाले, तर त्याच पद्धतीनं आपल्यावर लोक थुंकतात. याचा अर्थ काय, आपल्याला नावे ठेवतात लोक. म्हणून माणसाने जीवनामध्ये कसं राहायचं हे तुकोबरा हे अभंगातून सांगतात. हे उपमालकराचे अभंग आहेत. आणि शेवटचे चरण आहे, तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. म्हणून तुकोबराय म्हणतात, अशा अमंगळ वरतीच्या लोकांची फजिती जेवढी करावी तेवढी कमीच पडणार आहे. अशी लोक स्वतःच फजिती करून घेतात. म्हणून तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. आणि असे जर स्वभाव तुम्ही ठेवला, अशी जर वृत्ती ठेवली, तर मनुष्य आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आणि आपलंच आपण स्वतः नुकसान करतो, आपलाच आयुष्याचा आपण घात करतो आणि आपणच आपल्यावर अवलंबून असणारे बायका मुलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करतो. हे 51 क्रमांकाचा अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला सांगितला, भावार्थ सांगितला. 52 क्रमांकाचा अभंग आहे, देखुनिया हरकली खंड, देखुनिया हर कली अंड, पुत्र झाला तो रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पोडी लोका, जोडी भांडवल तुंका, घोर झाला चुका वर का नाही घातली, भूमी कापे त्याच्या वारे, कुंभ पाकाची शरीरे, निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीने चित्त, दुराचारे तो चांडाळ, पाप संगाते विटाळ, तुका म्हणे खळ म्हणून आणि शिदतो. आणि म्हणून सांगितलं की देखुनिया हर खली अंड, पुत्र झाला तो रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. चौचरणाचा अभंग आहे. म्हणून सांगितलं की तर देखुनिया हर खली अंड आणि पुत्र झाला म्हणे रांड. आपल्याला जो पुत्र झालेला आहे तो पाहून एक स्त्री मनातून आनंदित झालेली असते. देखुनिया हरखली म्हटले म्हणजे आनंदित झालेले, पुत्र झाला म्हणे रांड. एका स्त्रीला पुत्र झाला, त्याला पाहून ती स्त्री मनातून आनंदित झाली. पण पुढे काय, तो झाला भांड, चाड चोरटा शिंदळ. पण पुढे तो पुत्र भांडखोर निघाला आणि दुर्वर्तनाचा निघाला, दुर्जन निघाला आणि त्यामुळे तो चोरटाही झाला. मग त्याला नको ते शब्द वापरले. अगोदर आनंद झाला, साहेबाला पुत्र झाला, चांगलं झालं, आनंद एवढा झाला, पण पुढं तो मुलगा त्याच्या संस्कार नसल्यामुळं तो भांडखोर झाला, चोरटा झाला, शिंदळकीच जीवन जगू लागला, दुर्जनवर्तीचं जीवन तो जगू लागला. म्हणून जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुमका, वर झाला चुका वर का नाही घातली. मग तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पिढाच देत गेला. हो, पिढा. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुमका. आणि त्यामुळे लोक त्याला त्रासले, खूप लोकांना त्याचा राग आला. मग त्याच्या आईने काय केलं, वर झाला चुका वर का नाही घातली. मग त्याच्या आईने मोठी चूक केली की त्याने त्याला जन्माला घातल्याबरोबर मारून टाकलं का नाही. कारण एवढा तो त्रास देऊ लागला, लोकांना जीवन असंही करू लागला. मग अशा पद्धतीने त्याचं जीवन झालं. कारण ज्या घरामध्ये संस्कार नसतात आणि संस्कृत, अशी मुलं अशा पद्धतीने जन्माला येतात आणि अशी मुलं जन्माला आल्यानंतर समाजामध्ये त्या मुलांपासून किती त्रास होतो हे तुकोबराय ह्या अभंगातून सांगतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की भूमी कापे त्यांच्या भारे, कुंभ पाकांची शरीरे, निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळेने चित्त. मग ज्याच्या या देहामध्ये भूमी शब्द वापरलाय,
इथं भूमी शब्द काय घ्यायचा, इथं शरीर घ्यायचा. भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे. तिथं शरीर जी भूमी आहे, ज्या ठिकाणी आपण मूर्ती लोकात संसारूपी सागरात जन्माला आलेलो आहे, मग त्या देहाच्या बाजूने ही भूमी सुद्धा, अशी लोक त्या मूर्ती लोकात जन्माला आल्यानंतर त्या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर भूमी कापे, भूमी सुद्धा थरथर कापे त्याच्या भारे कुंभपाकांची शरीरे. आणि मग त्याच्या या देहाच्या भाराने ही भूमी सुद्धा थरथर कापते. जो दुसऱ्यांचा अपशब्द बोलतो, जो दुसऱ्यांना नाव ठेवतो, जो दुसऱ्यांची निंदा करतो, कुंभपाकाची शरीर निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीनी चित्त. आणि जो दुसऱ्याला अपशब्द वापरतो, ज्याच्या चित्तामध्ये पाप आहे, ज्याच्या चित्तामध्ये घृणा आहे, तो साक्षात नरकाचं रूप तयार, कुंभपाक जाचणी नरकाच्या येतना बघू शकतो. आणि तो नरकाचा उत्तराधिकारी असं तुकोबराय त्या अभंगामध्ये सांगत आहे. तर दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ म्हणून या निश्चित. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात तो दुराचारी चांडाळ आहे. एवढाच दुराचारी चांडाळ असून ते काय करतोय, तर पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळ होतो. पाप जर त्यांनी एवढंच केलं, एवढा दुराचारी आहे, दुर्गुण स्वभावाचा आहे, पाप जर तिथं गेले ना ते संगतीत, पाप सांगतोय पुण्य नाही जाणार, पाप गेलं तर त्या पापाला विटाळ होऊ शकतो. अशी एवढी दुर्जन लोक जन्माला येत असतात. आणि अशा ह्या लोकांच्या प्रवृत्तीचा तुकोबरायने काय म्हणून या निश्चित तो धिक्कार केलेला आहे. तुकोबरायने म्हणून या निश्चित तो अशा प्रवृत्ती लोकांचा, तो म्हणजे अशा प्रवृत्ती लोकांचा तुकोबरायने धिक्कार केलेला आहे. हा 52 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. नेणे गाणे कंठ नाही हा सुर सुस्वर, घालू तुझ बहार पांडुरंगा, नेणे राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा, तुका म्हणे मज चाड नाही जना, आणि तूच नारायण वाचुनिया, नारायण वाचुनिया. नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा. म्हणून ते सांगतात की देवा, हे पांडुरंगा, माझा सर्वस्व भार तुझ्यावर मी घालतोय. घालू तुझ भार पांडुरंगा. का सर्वस्व भार मी तुझ्यावर टाकतोय देवा, तर मी गाणं जाणत नाही, तुझं नाम काय मी जाणत नाही, तुझं स्वरूप काय मी जाणत नाही, तुझं गुणगान काय जाणत नाही, तुझे मंत्र मी काय जाणत नाही. आणि माझा जाणण्यासाठी माझा कंठ, कंठ शब्द आलेला आहे तर नेन गाणे कंठ नाही हा सुस्वर, आणि माझा कंठ त्या पद्धतीने सुस्वर नाही. पण हे पांडुरंगा, माझा भार तुझ्यावरच आहे. कारण जरी का माझा भार तुझ्यावरती आहे, तर घालू तुझं भार पांडुरंगा, माझा भार तुझ्यावर काय, तर नेनो गाणे, मी तुझं गाणं जाणत नाही, तुझा मंत्र जाणत नाही, तुझ्या चरण जाणत नाही. का जाणत नाही, तर माझा कंठ आहे, त्या कंठामध्ये सुस्वर नाही, आणि त्याच्यामुळे मी तुझं काय गुणगान बी जाणू शकत नाही, तुझा अभंग म्हणता मला येणार नाही, कारण सुस्वर नाही. परंतु माझ्या आयुष्याचा भार मी तुझ्यावर घातलेला आहे. घालू तुझं भार पांडुरंगा, पांडुरंगा, अरे माझा सर्व भार मी तुझ्यावर घातलेला आहे. मी जरी तुझं गाणं जाणत नसलो, तुझं मंत्र जाणत नसलो, तुझं स्वरूप जाणत नसलो, तुझं ध्यान करत जाणत नसलो, का जाणत नाही, तर माझा कंठ त्या पद्धतीचा नाही. मला त्या पद्धतीनं तुला आळवता येत नाही, तुझी प्रार्थना करता येत नाही, तुझी स्तुती करता येत नाही पांडुरंगा. पण माझा भार तुझ्यावर आहे. नेनो राग, नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. म्हणून सांगितलं की देवा, हे काळ योग्य आहे का अयोग्य आहे, मी अजिबात जाणत नाही देवा. हा जी काळ आहे का नाही, हा योग्य आहे का अयोग्य आहे, अजिबात मी जाणत. नेनो राग वेळ काळ घात मात, घात म्हणजे तुझं हे जी काळ वेळ आलेली आहे ती घात मात म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे, तुझे पायी चित्त ठेवी देवा. आणि म्हणून देवा, ही वेळ कशी आहे, मी कोणताही वेळ जाणत नाही, अयोग्य आहे का अयोग्य हे जाणत नाही. आणि मी राग, हा कोणता राग आहे हे गाण्यासाठी कोणतीही वेळ योग्य आहे का अयोग्य आहे हे मी जाणत नाही. आणि हे जाणत नसल्यामुळे माझे चित्त
मात्र तुझ्याच पायावरती मी वाहिलेला आहे आणि तुझ्या चरणापासून मी बाजूला जाऊ शकत नाही आणि तुझ्या नामस्मरणाशिवाय माझ्या चित्तामध्ये काहीच नाही. मी जरी जाणत नसलो तरी मी फक्त तुझा आणि तुझाच राही आणि सतत पडून राही तुझ्या पायी. आणि म्हणून मी तुझ्या पायाच्या चरणाजवळच भगवंता पडून राहतोय. कारण मला माहितीये माझ्यामध्ये दुर्गुणी एवढे आलेले आहेत, पण मी तुझ्यापासून जर अलिप्त झालो भगवंता, तुझ्यापासून दूर जर गेलो तर माझं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवा मी जाणत नाही, पण माझा भार मी तुझ्यावर घातलेला आहे. मला गाणं येत नाही, माझा कंठ तसा नाही, स्वर नाही मला, तरी मी माझा भार अख्ख्या आयुष्याचा तुझ्यावर घातलाय. मला कोणता राग गायचा आहे, कोणत्या चरणाला कोणता राग लावायचा आहे, हे गायनासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ काळ योग्य आहे का योग्य आहे हे सुद्धा मी जाणत नाही. पण पांडुरंगा भगवंता, माझे चित्त मात्र तुझ्याच पायावरती मी वाहिलेला आहे आणि तुझ्यापासून मला दूर काय करू नको. म्हणून ते म्हणतात, तुका म्हणे मज चाड नाही जना आणि तूच नारायणा वाचून या. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्या वाचून इतर जनाची आवश्यकताही नाही आणि ह्या मृत्यू लोकात पांडुरंगा तुझ्याशिवाय मला कोण नाही, तूच माझा. मोहन महाराज, तुमचा व्हिडिओ बंद झालाय. व्हिडिओ बंद झालाय तुमचा. व्हिडिओ झाला चालू? नाही ना, नाही झाला चालू. नाही मला तर नाही व्हिडिओ बंद आहे तुमचा. हो, पण मला इथं दिसतोय आवाज चालू आहे, व्हिडिओ चालू नाहीये. आता आवाज पण हा व्हिडिओ चालू करा, कारण ते आपलं यूट्यूब रेकॉर्डिंग आहे ना, त्यात व्हिडिओ दिसला पाहिजे ना. आला का आता? नाही रेंजचा प्रॉब्लेम असला ना की व्हिडिओ दिसत नाही. मग असं आहे का? बर दिसतोय का आता? नाही ना, नाही ना. व्हिडिओचं सुरू करा की. व्हिडिओच चालू केले की मला दिसतोय, माझं मला दिसतोय, तुम्हाला दिसना. ते तूच काय प्रॉब्लेम कळना मला. मग रेंजचा असेल, जाऊ द्या. रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. मग त्या दिवशी पण असाच प्रॉब्लेम होत होता त्यांचा. अर्ध प्रवचन झाल्यावर बंद झालता व्हिडिओ त्यांचा. अच्छा. ते म्हटले मला दिसतंय, तुम्ही मला आम्हाला दिसतच नव्हते ते. असं ठीक आहे. मग आता काय काही चालू नव्हते आता त्याला. चालू करा महाराज. दिसतंय का बघतोय मी आता. नको वेळ घालूयात त्याच्यात. हा, नको वेळ घालवायला त्याच्यात. काय दिसणार नाही तर मग चालू ठेवूया. नाही दिसत ना? ठीक आहे. माझं मला दिसतोय आता, तुम्हाला दिसणार ते. ठीक आहे. त्याच्यात वेळ घालू नका, त्याला राहू दे प्लीज. तुका म्हणे मज चाड नाही जना तुझ नारायणा वाचून या. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये, ह्या मृत्यू लोकामध्ये कोणच नाही आणि मला दुसऱ्याची आवश्यकताही नाही. देवा, तुझीच मला कृपा आवश्यकता आहे. हे 53 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. 54 क्रमांकाचा अभंग आहे. माझी पाठ करा कवी उठ लावी दारोदर तव तया पारकी शिव लाजे ठाव सांडिता पुष्टावडी करून या जमा पण धोनी प्रेमाने तसे तुका म्हणे बाहेर मुद्दे हाच गोविंदी न सरते. माझी पाठ करा कवी उठ लावी दारोदार
हा पहिले चरण आहे. म्हणून सांगतात की या पांडुरंगा माझी पाठ करा कवी ऊट लावी दारोदार. देवा, आपल्या ह्या काव्यामध्ये माझ्या जी काव्य तुम्हाला करतोय ह्या काव्यामध्ये काव्य गुण नसताना सुद्धा मी काव्य गुण आहे याचा भास होतोय मला आणि मी तसा अनुप्रास वापरण्याचा प्रयत्न करतोय. काही जण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन लोकांच्या मागे लागतात, पण माझ्याकडे त्या पद्धतीचं कोणतंच गुण नाही, तरी तुम्ही माझ्यावरती कृपा करावी असं सांगितलेलं आहे. पुष्टावळी करून या जमा तव तया पारंगी शिव लाजे ठाव सांडिता. आणि जे जाणकार आहेत ना, जे जाणतात ते त्यांची योग्य पारख करून घेतात आणि मग तिथून जाताना सुद्धा ते स्वतःला कवी म्हणूनच जातात. म्हणणाऱ्याची सुद्धा मला जी कवी म्हणून जातात ना, म्हणणारी सुद्धा लाज वाटते मला आणि त्या लाजेन मी खाली मान घालतो. खाली मान घालून मी देवा जातो. एवढे माझ्याकडं उणीव आहे, एवढी माझ्याकडे कमतरता आहे पांडुरंगा. म्हणून तव तया पारकी शिव लाजे ठाव संडिता. उष्टावळी करुणिया जमा कंतुनी प्रेमा आणतसे. आणि म्हणून उष्टावळी जशी आपण जमा करून उगीच प्रेमाचा आव आणतो ना, म्हणजे उसना अवसान आणतो आपल्या भाषेमध्ये आणि म्हणतो की मला सगळं येतं, सगळं होतं. आणि ते असतं ते उष्टावळी, म्हणजे इकडचं तिकडचं गोळा केलेलं असतंय. आणि तसं पांडुरंगा माझी अवस्था झालेली आहे की मला त्याच्यातलं काव्याचे गुण नाहीत माझ्याकडं. आणि काव्याचे गुण नसल्यामुळे मी कवित्व करतोय का काय करतोय हे मला कळत नाही. आणि मग त्या तिथं जाण्याचा सुद्धा मी प्रयत्न करतोय, पण मला लाज वाटते. आणि हे सगळं उष्टावळी जसं ना, उष्ट त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसं मी जमा करून हे सगळं प्रेम त्याच्यात आहे असं मला वाटतं की त्याच्यामध्ये प्रेमच भरलेलं आहे आणि त्या प्रेमाचा मी आव आणतोय, उगाच आव आणतोय पांडुरंगा. आणि म्हणून सांगितलं तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदेन सरते. अशा वरवरच्या स्वभाव म्हणे वरवरच्या भक्तीचा हा देखावा मी पांडुरंगा तयार करतोय आणि तुझ्या चरणी मी लीन अजिबात होत नाही असे तुकोबराय म्हणतात. कारण मला त्याच्यात रस वाटेना. म्हणून तुका म्हणे बाहेर मुदी हे वरवरच मी अवसान आणून हाच गोविंदे न सरते आणि मी तुमच्या चरणाशी लीन होत अजिबात नाही. परंतु मी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्यावरती कृपा करावी असं तुकोबराय 54 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. आणि 55 क्रमांकाचा अभंग आहे. उपाधीच्या नावे घातला शिंतोडा निंदू आता पिढा आतळते. काशासाठी हात भरून धुवावे चालती आगुवे मार्गासे. काय नाही देवी करुणा ठेविले असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा पपर बोळविले. काशासाठी हात भरून धुवावे चालती या गुवे मार्गासे. आणि म्हणून सांगितलं की देवा उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा नेंदू आता पिढा आतळे. म्हणजे ह्या प्रायचित्त एवढं मला होतंय आणि ह्या प्रायचित्तामुळे अस्पृश्यता माझ्यातली मलिनता निवारण करता येते. आणि अस्पृश्यता आहे प्रायचित्त मला एवढं झालंय की माझ्याजवळचे दुर्गुण आहेत त्याचं मी निवारण करता कसं येईल आणि त्या प्रपंचातून माझी सुटका होण्यासाठी कोणती उपाधी मी लावून घेऊ शकतो त्याचं ज्ञान म्हणजे शिंतोडा मी उडवून घेतलेला आहे की मला त्याचं ज्ञान नाही. आणि अशा प्रपंचाची मला काय होत आहे आता पीडा होत आहे, मला दुःख होत आहे. उपाधी नावे घेतला शिंतोडा नेदो आता पीडा आतळते. आणि मी प्रायचित्त मला झाले की आपल्याकडं अस्पृश्यता आहे, आपल्याकडं अगुण आहेत, आपल्याकडे सद्गुण नाहीत, आपल्याकडे दुर्गुण आहेत. आणि त्याचं निवारण कसं करता येईल ह्या विचाराने मला प्रायचित्त झाले. आणि या प्रपंचातील वेगवेगळ्या उपाधी मला भेटल्या. त्या उपाधीपासून माझी सुटका होण्यासाठी मला एक देवा भगवंता ज्ञानाचा शिंतोडा मी उडवून घेतलेला आहे. आणि त्या अज्ञान ज्ञानामुळे
माझ्या प्रपंचामध्ये संसारामध्ये एवढं दुःख होते, एवढी पीडा होते की त्याच्यातून मला बाहेर कसं पडायचं हाच मार्ग मला सापडना. म्हणून काशासाठी हात भरूने धुवावे चालती या गोवे मार्गाची. आणि मग भक्ती मार्ग हा हाती धरलेला आहे मी. आणि भक्ती मार्ग हाती धरलेला असताना सुद्धा कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तूला, वाईट वस्तूला स्पर्श करायचा आणि त्या स्पर्श करून परत हात धुवत बसायचे कशासाठी भगवंता. मग भक्ती मार्ग हाती धरलेला आहे ना, मग तो भक्ती मार्ग मला योग्य दिशा दाखव. एखाद्या भक्ती मार्ग करत असताना बाबा तुमचा व्हिडिओ बंद करा. दुर्गुण माझ्या जवळ कशाला लावत असतो तो पांडुरंगा. आणि त्या दुर्गुणामुळं काय होतंय, माझ्या मनाला दुःख होतंय, माझ्या मनाला स्पर्श होतोय, माझे हात खराब होतात. आणि ते हात परत स्वच्छ धुण्यासाठी मग परत मला मार्ग बघावा लागतो, शोधावा लागतो. मग त्याचं प्रायचित्त घ्यावं लागतंय. आणि त्या प्रायचित्ताचं नेमकं मला फळ मिळते ते दुःखच मिळत असते. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, काही नाही देवे करुण्या ठेविले, असे ते आपले ते ठाई. म्हणून ह्या विश्वामध्ये परमेश्वराने काय निर्माण नाही करून ठेवलं. जे जे निर्माण केलंय ना, त्या ज्ञान दृष्टीने जर पाहिलं असता आपल्याला आपलं हित कशात आहे 100% कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे काय नाही देवे करून ठेवले. देवाने काय प्राप्त करून नाही ठेवलं, काय निर्माण करून ठेवलं ना, असे ते आपले ते ठाई. आणि ज्यामध्ये आपलं ज्ञानदृष्टीने भगवंताने सर्व प्राप्त मूर्ती लोकात करून ठेवलंय आणि आपलं हित कशात आहे हेच आपल्याला कळत नाही, की आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपलं आपण हित केलं पाहिजे. आणि आपलं हित कशात आहे तो मार्ग पकडला पाहिजे. आपलं जीवन उज्ज्वल केलं पाहिजे, आपलं जीवन उजळलं पाहिजे. आणि एकदा जीवन उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. मग कोणत्याच प्रकारची चिंता राहणार नाही, दुःख राहणार नाही, लवलेश सुद्धा नाही, नवे त्याचा अंश सुद्धा राहणार नाही, असे तुकोबराय म्हणतात. म्हणून तुका म्हणे, जेव्हा गेला अहंकार तेव्हा अपपर बोळविले. भेदभाव निर्माण झाले, त्याचं फळ दुःख एवढंच आम्हाला प्राप्त होत आहे. म्हणून भगवंता हे आमच्यापासून दूर गेलं पाहिजे. आणि हा जर अहंकार आमच्यापासून तो घालवला तर तुझं माझं हे आपलं ते परक असा आमच्या जवळ भेदभाव राहणारच नाही. तो भेद संपल्याशिवाय राहणार नाही. असा 55 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय अवघी मान्य ती गरा देव सोयरा झालिया निराशीचे म्हणून सेत नाही देत पीक उगे तुका म्हणे उचित जाना उगीश ना कशाला अवघी मान्य ती गरा देव सोयरा झालिया. आणि म्हणून सांगितलं की भगवंता जो ह्या इंद्रियाने प्राप्त केलेला आहे, जो योगाच्या त्या भाग्ये आधी क्षमा इंद्रिय, जे क्षमा इंद्रियाने जे प्राप्त केलेले आहे, ज्याच्या चित्तामध्ये क्षमा आहे आणि तोच कोण आहे, योग्याचे ते भाग्य क्षमा, तो योगी आहे. ज्या इंद्रियाने हाताकडून काय प्राप्त झालं, डोळ्याकडून काय प्राप्त झालं, नाकाकडून काय प्राप्त झालं, तुमच्या श्रवण केल्यानंतर काय प्राप्त होते, मुखातून वा गोड शब्द भगवंताचं नामस्मरण चिंतन काय प्राप्त होतंय. आणि हे जर सर्वच अंगीकारलं, जे सात्विक प्राप्त होतंय ते सर्व जर अंगीकारलं आणि त्या इंद्रियाप्रमाणे आम्ही जर वर्तन करायला लागलो तर आम्ही काय होऊ शकतो, योगी होऊ शकतो. योगी म्हटले शब्द योगी होऊ शकतो, ऋषी होऊ शकतो, देवरूप होऊ शकतोय असं तुकोबराय म्हणतात. म्हणून आपली इंद्रिय बाहेर जाता कामा नये, अंतर्मुख इंद्रिय झाली पाहिजे.
जे डोळ्याने चांगलं पाहिजे तेवढंच पाहिलं पाहिजे, वाईट कधी डोळ्याने पाहिलं नाही पाहिजे. हाताने चांगलंच काम केले पाहिजे, सात्विकच काम केलं पाहिजे. त्या हाताने वाईट कर्म दुसऱ्याचं नाही केलं पाहिजे. कानाने चांगलंच ऐकलं पाहिजे, मुखाने चांगलंच बोललं पाहिजे आणि नाकाने चांगलाच वास घेतला पाहिजे, वाईट वास घेतला नाही पाहिजे. आणि आपल्या बुद्धीने सुद्धा चांगलाच विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आपण वर्तन करत गेलो, चांगलं वर्तन करत गेलो, तर आपण योगी झाल्याशिवाय राहणार नाही, असे तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात. अवघी मान्य इति घरा देवस झालिया सोयरा. आणि म्हणून सांगतात की त्यामुळे हा देव त्याचा सोयरा होतो. की कुणाचा सोयरा? ज्याला सर्व सुखाची प्राप्ती होत असते याचाच देव सोयरा होतो. आता उदाहरणार्थ देव कुणाचा सोयरा झाला सगळ्याला माहित आहे. संत नामदेवरायाचं लग्न जमवण्यासाठी देव कर्नाटकात गेला, तो सोयरा झाला. मग देव सोयरा आहे म्हणल्यानंतर तिथल्या राजाने काय पाहिलंच नाही नामदेवरायाला मुलगी देण्यासाठी. म्हणून भक्ताचा देव सोयरा झाल्याशिवाय राहत नाही. परंतु भक्ताने आपल्या जवळचं ही दुर्बुद्धी घालवली पाहिजे, आपल्या जवळचे दुर्विचार घालवले पाहिजे आणि इंद्रिय अंतर्मुख करून जे चांगलं आहे ते स्वीकारलं तर देव आपला सोयरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देव जर सोयरा झाला तर आपल्या आयुष्यात कोणतीच प्रकारची उणीव भासणार नाही आपल्याला. म्हणून तुकोबराय म्हणतात की देव जर आपला सोयरा झाला आणि त्या सोयरा झाला तर आपल्याला सर्व स्तरातून मिळणार सुख आणि सुखच प्राप्त होऊ शकते. याच्या पलीकडे आपल्याला कधीच दुःख जवळ येणारच नाही. म्हणून मिराशीचे मनुष्येत नाही देत पिके उगे. म्हणून ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही ना, मग तसंच हेतू सुद्धा वाईटाचा त्याग केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही आणि देव आपला सोयरा होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तुका म्हणे उचित जाना उगी शिना काशाला शब्द म्हटले. म्हणून तुकोबराय म्हणतात की योग्य काय अयोग्य काय माणसाने जाणून घ्यावं. आणि नाहीतर जाणून जर नाही घेतलं तर हे आयुष्य वाया गेल्याशिवाय राहणार नाही. तर क्षीण शब्द वापरला, वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर चांगलं काय वाईट काय, गोड काय कडू काय याचा फरक जाणला पाहिजे, ते जाणून घेतला पाहिजे. आणि जे चांगलं आहे, हिताचा आहे, जीवनाचा मार्ग सुखमय आहे, अशाच गोष्टीला जवळ थारा करा. आणि ते जर आपण करत बसलो आणि चांगले स्वीकारलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर ते कधीच दुःखाचा डोंगर कोसळणार नाही आणि त्यांना अनेक संकटाला तोंड द्यायची आवश्यकता नाही. म्हणून आपल्या जवळचे योग्य आणि योग्य काय आहे हे जाणून घ्या. आणि हे जाणून घेऊन तुम्ही जीवन जर जगायला लागला तर तुमचं जीवन मरेपर्यंत आयुष्यमय सुखमय आणि आनंदमय जाऊ शकते, समाधानात राहू शकते. असा 56 क्रमांक अभंगाचा सरळ भावार्थ झाला. त्यानंतर नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजीवी बोल, न पडे उत्तर नाही स्वामी जो आदर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी, नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ. मग ज्याच्या नेत्रामध्ये परमेश्वराच्या गुणाबद्दल परमेश्वराच्या स्तुतीबद्दलच ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, नेत्री म्हटले शब्द, नये नेत्री जळ नाही तरी अंतले. आणि त्या परमेश्वराच्या स्तुती व्यतिरिक्त ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही, ज्याच्या अंतरी भक्तीची तळमळ त्याला कधीच कळणार नाही, तर भगवंताचं चांगलं काय हे जर घेतलं तर डोळ्यात आपोआप पाणी येतं. देव किती चतुर आहे, देव चतुर चतुरांचा तो शिरोमणी. देवाने आपल्यासाठी काय केलं, आईच्या गर्भात असताना आपल्याला वाढवलंय, परत संसार दिलाय, जन्माला घातल्यानंतर किती संकट आले तर देव मागे पुढे उभा राहतोय, आपल्याला आले आघात सांभाळायला, आणि देव आपल्याला सुटका करतोय. आणि ह्या तळमळीने जर तुमच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले तर देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर देवाने एवढे उपकार करून सुद्धा प्रेमाने तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही ना, आणि ज्याच्या अंतर्मनामध्ये भक्ती तळमळ नाही ना, त्याचं आयुष्य वाया गेलं असं तुकोबराय सांगतात. म्हणून
तो हे चावटीचे बोल जनरंजवणे पोल, आणि म्हणून म्हणते त्याची जी हे बोल आहेत, त्याची जी बोलण्याची पद्धत आहे, त्याच्या मुखातून निघणारे शब्द आहेत ते लोकांना रंजिविणारे ठरतात, म्हणजे लोकांना कृताग्नीत वाईट मार्गाला लावणारे करू शकतात. म्हणून अशी जर लोक जवळ बाळगली तर आपलं कार्य निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला हे कार्य निष्फळ नाही करायचं. म्हणून तुका म्हणे भेटी जवळ नाही दृष्टी. आणि मग हे जे कार्य आहे तुकोबराय म्हणतात की मला भेटण्यासाठी माझे शब्द, माझे गुणगान ऐकण्याची ज्यांना लाज वाटते, माझे शब्द ऐकण्याची लाज वाटते, माझी कृती करण्याची लाज वाटते, मला नमस्कार करण्याची लाज वाटते ना, त्या नास्तिक लोकांची आम्हाला मूर्ती लोकात अजिबात आवश्यकता नाही असा शब्द वापरलेला आहे तुकोबरायांनी. म्हणून तुका म्हणे उचित जाना उगीशीन काशाला, अशा लोकांची आम्हाला अजिबात गरज नाही आणि आम्ही ते लोक जवळ सुद्धा करू शकत नाही. म्हणून तुका म्हणे भेटी जवळ नाही दृष्टादृष्टी, अशा लोकांची आम्हाला दृष्टादृष्टी सुद्धा पडू नये, नजरेला सुद्धा लोक नको आहेत, कारण हे नास्तिक स्वभावाची लोकांना आम्ही जवळ करत नाही आणि ह्यांची आम्हाला अजिबात आवश्यकताच नाही, अशी तुकोबराने स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे. हा 56 क्रमांकाच्या 57 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. तर 58 क्रमांकाचा अभंग असा आहे, बाईल सवाशी नाही आपण पितरांचे ठाई, आणि थोरे वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्या चेष्टा, विषयांची चरवणी केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा. ह्या सांगितलं की पहिले चरण आहे, कोणतं पहिले चरण, बाईल सवाशी नाही. मोहन महाराज एक मिनिट थांबा जरा. अंबरदास बाबा, अंबरदास महाराज, भावेश महाराज अजिबात मध्ये मध्ये बोलू नका प्लीज, मी तुम्हाला विनंती करते. मोहन महाराज चालू ठेवा. बाईल सवाशिना आई आपण पितरांचे ठाई, असं तुका म्हणतं. एक ढोंगी मनुष्य आहे किंवा कर्मठ मनुष्याने आपल्या माता पित्यांच्या जे हे घातलेलं आहे, श्राद्ध घातलेलं आहे, मग त्याच्यासाठी आईसाठी सवाशीण म्हणून आपल्या बायकोला त्याने बसवलं व वडिलांच्या जागी ब्राह्मण म्हणून आपणच बसला, असं तुकोबराय म्हणतात. बाईल सवाशीण आई आपण पितरांचे ठाई, एका ढोंगी माणूस, कर्मठ लोक आहेत, नास्तिक लोक आहेत, यांनी काय केलं, आई वडिलांचं श्राद्ध करत असताना आईसाठी सवाशीण म्हणून आपल्या स्वतःच्या बायकोला बसवलं आणि वडिलांच्या जागी ब्राह्मण बसवला, म्हणून तो पितरांच्या ठाई आपण ब्राह्मण बसवून हे आपणच आहोत असं दाखवून दिलं आणि तो बसला. आणि त्यामुळे काय झाले की थोरे वेश झाला नष्टा आणि अवघ्या अपसव्या चेष्टा, म्हणजे त्यामुळे काय झालेलं, हे श्राद्ध केलेलं आहे ना ते निष्फळ ठरलंय. कारण या गोष्टीमुळं धर्मशास्त्रानुसार हे ग्राह्य धरलं जात नाही आणि धर्मशास्त्रात त्याला मान्यता नाही, त्यामुळे तेवढे पितर अतृप्त राहू शकतात आणि त्याचा त्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. म्हणून विषयांची चरवणी केली आयुष्याची गाळणी, म्हणून असे विषय प्रधान व्यक्ती जे अशा लोकांच्या मनामध्ये असे विषय येतात, नास्तिक विषय येतात आणि त्याला ते चिटकून राहतात, असे ग्रस्त स्वतःच्या जीवनाचा सुद्धा नाश करून स्वतःच करून घेतात, त्याला दुसरं कोणच करत नाही. म्हणून विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. आणि अशा प्रकारची लोक जे असतात का नाही, ते लोक आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पडणं, आपल्या आयुष्याचा आपणच नाश करून घेत असतात. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा, म्हणून तुकोबराय म्हणतात असे पाखंडी लोक, लंडा म्हणजे पाखंडी अहंकारी लोक, अश्रद्ध लोक, या लोकांनाच देव समजत नाही, म्हणून तुकोबराय याला काय म्हणतात, धोंडा असा शब्द वापरतात. या लोकांना देव समजत नाही, याला हे लोक काय आहेत, धोंडाच आहेत, दगडासारखे लोक आहेत, असं तुकोबरायाने वर्णन केलेलं आहे. ज्या लोकांना भगवंताविषयी ज्ञान नाही, भगवंत मानत नाही, इतर श्राद्ध कशी करायचे हे त्याला कळत नाही, अशा लोकांना भगवंत तुकोबराय धोंडा समजतात, त्याला देवाबद्दल आस्था राहत नाही, असे
57 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. 59 क्रमांकाचा अभंग आहे. दाणे कांपे हात नावडे तेविशी मात, कंठी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल, न वजती पाये तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे म्हणी नाही नये आकाराते काही. दाणे कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फुल. आता पहिले चरण आहे दाणे कांपे हात दाणे कांपे हात नावडे तेविशी मात. हे पहिले चरण आहे. 59 क्रमांकाच्या अभंगातलं चाललेलं आहे. ज्याच्या हातामध्ये दान देण्यासाठी ज्याचे हात थरथर कापतात ना, आणि ज्याला दान धर्म करण्याचा सल्लाच कधी आवडत नाही, अशा लोकांचे वर्णन तुकोबर आहे का. दाणे कांपे हात नावडी तेविशी मात. आणि अशा लोकांचं दान देण्यासाठी हात थरथर कापतो. ज्याला दान धर्म करण्याचा दुसरा जो सल्ला देतो ते सुद्धा त्यांना आवडत नाही. कंठी चावटीचे बोले हिंगशर मिथ्या पोल. मग ज्याला फक्त चावटपणाचं बोलायला आवडतं, चेष्टा करण्याचं आवडतं, नको ते अपशब्द बोलण्याचं आवडतं, जसं दुधात हिंग जर घातला असता ते वाया जातं, तसं ते अख्खं दूध वाया जातं. अशा लोकांचं ढोंगीपणाचं भाषण वाया जाऊ शकतं. हे कधीच लोक सुधरू शकत नाहीत. असे तुकोबराय म्हणतात, कंठी चावटीचे बोल हिंग शिर मिथ्या पोल. जसं हे लोक कर्मठ स्वभावाचे, नास्तिक स्वभावाचे, त्या लोकांना चांगलं कधी बोलता येत नाही मुखातून. चावटपणाचं बोलणं, लोकांना नाव ठेवण्याचं बोलणं. आणि जसं दूध चांगलं आहे आणि त्या दुधामध्ये हिंग जर टाकलं तर जसं दूध वाया जातं ना, तसे ह्या लोकांची भाषणं जर गेले तर ह्या लोकांपासून लोकांना त्रासदायकच जीवन जगता येईल, सुख कधी भेटणार नाही. आणि हे सगळं पोल ठरू शकेल, वाया जाऊ शकेल. म्हणून अशा लोकांपासून प्रत्येकाने सावध राहणं आवश्यक आहे. जिथं आपलं हित आहे तिथं शरण जाणं आवश्यक आहे. म्हणून न वजती पाय तीर्था म्हणे वेचे काय. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्याचे पाय तीर्थयात्रेला अजिबात वळत नाहीत, आता वारी आली वारीला जाणार नाहीत, मंदिरात दररोज जाणार नाहीत, कारण तो गरिबीचे आणि दारिद्र्याचे माणूस ढोंग करतो, चांगला आहे. पण जे मंदिराकडे जात नाही, देवाचं भजन कीर्तन करत नाही, देवाचं अध्ययन चिंतन करत नाही, त्या लोकांना तुकोबराय म्हणतात गरीब आहेत आणि दरिद्री आहेत आणि हे ढोंगी आहेत असं म्हटलंय. कारण ह्यांच्याकडे एवढं देवाने ज्ञान देऊन जर ती लोक करत नसेल तर त्यांच्या आयुष्यात आज श्रीमंती असेल तर ती गरीब झाल्याशिवाय राहणार नाहीत, चांगलीचे असतील तर दारिद्र्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचे विचार सुद्धा नास्तिकच बनतील आणि ती लोक समाजातून बाहेर पडून आपल्या आयुष्याचा विनाश करून घेतील, असे तुकोबराय या अभंगातून सांगतात. तुका म्हणे म्हणे नाही नये आकारा ते काही. म्हणून तुकोबराय म्हणतात की एखाद्या मनुष्याला जर मनापासून काहीच वाटत नसेल तर ती गोष्ट त्याच्या हातून कधीच घडू शकत नाही, कधीच तयार होऊ शकत नाही. आणि त्याला त्याच्यापासून एखाद्या गोष्टीची जर त्याला आवडच नसेल, आपण बळच म्हणले की तुम्ही भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा, चिंतन करा, नाही, त्या लोकांना आवडच नाही. आणि मग आपण बळजबरीने त्याला करायला लावलं तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून आंतरिक भाव भगवंताला आवडतो. वरवरचं बाह्य देखावा कधीच देव पाहत नाही. अंतर्मनामध्ये तुमच्या भगवंताविषयी श्रद्धा, विश्वास आणि भक्ती किती आहे याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आणि आपण एक होतंय 4 मिनिटं आहेत, 60 क्रमांकाचा अभंग घेऊया आणि इथंच थांबूया. वळती जे गाई त्याशी फार लागू काही, नेवे भावाचे उतरी भलते के दनिवरी, न लगती प्रकार काही मनाचा आदर, चांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना, निवे भावाची उतरी भरते के धनीवरी. आणि म्हणून सांगितलंय की तुकोबराय, वळती जे गायी त्याशी फार लागे काही. जे गायी गुरु वळणारे लोक आहेत, गुराखे आहेत, आणि ह्या गुराख्यांना सुद्धा परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट अजिबात करावं लागत नाही, किंवा त्याच्या केलेले कर्मकांड आहे त्या कर्मकांडाची त्यांना आवश्यकता अजिबात भासत नाही. निवे भावांची उत्तरी भलते की धनीवरी, कारण त्याच्या मनातील भक्तिभाव आणि शुद्ध आचरण पाहूनच परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होतो. कारण त्या गायी गुरु राखणाऱ्या गुराख्यांच्या मनामध्ये परमेश्वर विषयी भक्ती करण्यासाठी कोणतेच कष्ट लागत, कारण ते देवासाठीच ते जटलेत असतात. आणि गायी गुरु राखतात की परमेश्वराचं चिंतन मनन करतात.
त्याच्यासाठी इतर कर्मकांड पूजाच्या जप साधना करायची त्यांना आवश्यकता नाही. ज्याच्या मनामध्ये ज्याच्या हृदयामध्ये देवाविषयी श्रद्धा विश्वास आणि भक्ती असेल त्या लोकांना इतर साधना करण्याची जास्त आवश्यकता राहत नाही. कारण उदाहरणार्थ चोकोबा बाबांचं घ्या, सजन कसाईचं उदाहरण घ्या. चोकोबा बाबांचं दररोज काम नीच वरतीतलं होतं, गुरं ओढून टाकायचं काम होतं, गाणीतलं काम होतं, लाकडे फोडायचं काम होतं. पण भगवंताविषयी मनामध्ये भक्ती होती, भाव होता. सजन कसाई पंढरपूर या ठिकाणी मटण विकत होता, मांस बकरी कापून विकत होता, पण त्याच्यामध्ये भाव भगवंताविषयी होता. मग अशा लोकांना इतर साधना करायची आवश्यकता नाही. म्हणून त्यांच्या हे मनातील जे शुद्ध भाव आहे, आचरण आहे, हे पाहूनच भगवंत काय होतो त्यांच्यावरती प्रसन्न होऊ शकतो. म्हणून निवे भावांची उतरी भले ते एकेशा धनीवरी न लगती प्रकार काही मनाचा आदर. म्हणून परमेश्वराला वश करण्यासाठी, परमेश्वर आपलासा करून घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ उपचाराची गरज अजिबात भासत नाही आणि गरज बी नाही त्याची. म्हणून माणसाने अंतरी भावाने भगवंताशी लीन झालं पाहिजे, भगवंताशी शरण गेलं पाहिजे आणि भगवंताची शरणागती पत्करली पाहिजे. सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो मला अहंकार, मानपान, मोठेपणा जो विसरतो आणि जो मला शरण येतो त्यालाच मी प्राप्त होतो आणि त्याच्यावर मी कृपा करू शकतो. हा 60 क्रमांकाच्या अभंगाचा सरळ भावार्थ झाला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. 1 मिनिट आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाहे दान हे. जे कांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळे. आणि वरत गोमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांजन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाये सदा सज्जन तोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय ओवावेजी. येत म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरित ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरित ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरित ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.